मी चंद्रकांत सोने आपल्या सर्व प्रेक्षकांचं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. जेनजीचं आंदोलन जे 20 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतरवर झालं आणि हे आंदोलन अभूतपूर्व असं झालं. या आंदोलनाने यशस्वीताही साध्य केली. तरीही काही प्रश्न यानंतर मात्र आता उपस्थित होत आहेत. खरं तर जेनजीचं आंदोलन जे होतं, या आंदोलनाच्या विषयी इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या प्रचंड प्रमाणात होईल याची कुणी कल्पनाही केलेली नव्हती. पण हे का झालं? खरं तर याची सुरुवात विद्यार्थी आंदोलनाची किंवा भारतीय लोकांमध्ये जो असंतोष गेल्या काही वर्षांच्या सत्तेमध्ये एक सुप्तपणे पोचला जातो आहे किंवा सुप्तपणे तो आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि खास करून बेरोजगारी, शिक्षण या क्षेत्रामध्ये जी प्रचंड अशी मागासलेली अवस्था भारताची किंवा मागे पडल्याची अवस्था भारताची निर्माण झालेली आहे. शिक्षण आणि रोजगार यांचा काही संबंध राहिलेला नाही. परीक्षा आणि शिक्षण यांचाही ताळमेळ राहिलेला दिसत नाही. अनेक क्षेत्रामध्ये, अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये जे उच्च व्यावसायिक शिक्षणक्रम आहेत किंवा ज्या परीक्षांमधून थेट रोजगाराचा मार्ग खुला होतो, अशा वेगवेगळ्या परीक्षा, या परीक्षांची होणारी पेपरफुटी, यातून तरुणांमध्ये निर्माण झालेला असंतोष, त्याला एक नेतृत्व हवं होतं आणि ते नेतृत्व जेव्हा आव्हान करेल तेव्हा त्यांच्या त्या भावनांचा स्फोट होईल याची कल्पना भारतीय लोकांना जशी होती तशी सत्तेलाही ती असेल आणि असावी. आणि नेमका तोच स्फोट 20 जुलैच्या काक्रोच जनता पार्टी या पक्षाच्या आंदोलनानं जी हाक भारतीय युवकांना दिली, ज्यामध्ये अभिजित दिपके यांनी नेतृत्व केलं. अभिजित दिपकेबरोबर अन्य काही दोघं तिघं या पक्षाचं म्हणा, संघटनेचं म्हणा, नेतृत्व करत असले तरी अभिजित दिपके हा त्या सगळ्यांचा नेता आणि तोच या आंदोलनाचा नेताही बनला, नेतृत्वही बनला. पण त्याने सुरुवातीलाच आपल्या हातामध्ये जी ओळख आपल्या आंदोलनाची केली, ती ओळख म्हणजे भारतीय संविधान. दिपकेच्या हातामधल्या संविधानावर सुजात आंबेडकर यांनी देखील टीका केली असली तरी अभिजित दिपकेने आपल्या आंदोलनामध्ये अधिकृतपणे जो नारा लगावला आणि त्याच्याबरोबर संपूर्ण भारतीय युवकांनी जात, धर्म, प्रांत, भाषा या सगळ्या भेदांवर मात करून त्यांनी जो निनाद दिल्लीच्या जंतर मंतरवर आणि दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहोचवला, तो जय 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 भीमचा होता. ही संकल्पना या देशामध्ये जेव्हा सत्ता किंवा राजकीय सत्ता आणि राजकारण हे नेहमी आता पावेतो, हे वरच्या समूहांच्या हातात, म्हणजे खास करून या जय भीमच्या नाऱ्याने लोकशाही, समता, बंधुता ही मूल्य जशी उभी केली या आंदोलनाने आणि तरुणांनी त्या मूल्यांना आपलं समर्पण केलं आणि त्यांचं आंदोलन यशस्वी झालं, याचा अर्थ या देशामध्ये संघाची पराभूत असलेली वैचारिकता, परंतु वेगवेगळ्या कृत्यांमधून ते साध्य करत असलेलं त्यांचं राजकीय यश आणि त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर केलेला कब्जा, त्याप्रमाणेच त्यांनी शैक्षणिक संस्थांवर देखील कब्जा केला. आज भारतातली सगळी विद्यापीठं ही संघाच्या कुलगुरूंनी आणि संघाने नेमलेल्या प्राध्यापकांनी अगदी तुडुंब अशी भरून गेलेली आहे. आणि या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जी वादग्रस्तता आहे, ती वादग्रस्तता अजूनही पूर्णपणे पुढे आलेली नाही. त्याला विरोध जरूर झालेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना निमित्त जे नीट परीक्षेचं झालं, ज्या राहुल गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 152 वेळा पेपरफुटी वेगवेगळ्या क्षेत्रातली झाली या देशामध्ये गेल्या 10 वर्षात, ही जेव्हा आकडेवारी सादर केली तेव्हा त्याचं अर्थकारण देखील त्यांनी देशासमोर आणलं. आणि हे अर्थकारण म्हणजे तरुणांच्या शैक्षणिक क्षेत्रामधून पैसा कमवण्याचं जे कारस्थान केलेलं आहे, ते कारस्थान निश्चितच या देशाच्या लोकांच्या भल्याकरताचं
निश्चितपणे नाही, अशी एक स्पष्ट भावना समोर येते आणि तीच या तरुणांच्या एकूणच भावनेला, रोषामध्ये ती प्रकट करते. खरं तर या देशामधला समतेचा, लोकशाहीचा जो नारा आहे तो फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आणि खास करून आंबेडकरी विचारधारा जे संविधान या देशाला देतं, त्या संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काची जाणीव होते आणि ते हक्क मागण्यासाठी तो आंबेडकरी विचारांकडे येतो. आज ना उद्या या देशामध्ये जो बदल होईल तो सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक या देशातल्या प्रत्येक नागरिकांना समानतेने त्यांना काहीतरी मिळावं, उपलब्ध व्हावं आणि या देशातली स्थिती जी आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय एका समान पातळीवर यावी अशी जी भावना किंवा असा जो विचार परिवर्तनाचा जो या देशामध्ये आहे तो आंबेडकरी विचार आहे. आणि या आंबेडकरी विचारांना घेऊनच या देशामध्ये कोणतंही परिवर्तन होऊ शकेल. आणि दुसरं की या देशामधली वर्तमान राजकीय सत्ता ज्याचे अमेरिका आणि चीन या दोघांबरोबर आतून एक समान संबंध बनत असले तरी या देशामध्ये रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांच्या संदर्भातली त्यांची जी भावना आहे आणि त्यांना अर्बन नक्सलपासून तर वेगळ्या उपमा देण्याचं किंवा विशेषण देण्याचं या सरकारचं जे काही एकूण धोरण दिसतं त्यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर आंबेडकरी विचार हाच वाचवू शकतो. आणि म्हणून दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये जय 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 भीमच्या घोषणा निनादल्या. आता हे दीपकेचं जे आंदोलन आहे या दीपकेच्या आंदोलनाची सुरुवात सोनम वांगचुक यांच्या उपोषणापासून सुरू होते. सोनम वांगचुक यांना लद्दाखमध्ये जी स्वायत्तता हवी आहे त्या स्वायत्ततेच्या मागणीबरोबरच त्यांनी नीट परीक्षेच्या मागणीच्या अनुषंगाने हे आपलं उपोषण सुरू केलं आणि ते 26 दिवसपर्यंत त्यांनी रेटलं. अर्थात त्यांना 20व्या दिवशी किंवा 19व्या दिवसानंतर त्यांना ज्या पद्धतीनं सरकारनं ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि त्या हॉस्पिटलमधूनच त्यांनी सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडलं. आणि उपोषणाची सांगता झाली असली तरी विद्यार्थी संघटनांनी आपलं आंदोलन चालूच राहील हे जाहीर केलं. विद्यार्थी संघटनांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांची जी मागणी होती ती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. गेल्या 12 वर्षातील या सरकारने कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही आणि त्यामुळे या मंत्र्याचा राजीनामा देखील ते घेणार नाहीत अशी परिस्थिती असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या तरुणांनी, या जेनझीने आपल्या अभूतपूर्व शक्तीने निश्चितपणे घेतला. परंतु त्यानंतर जो सरकारी खाक्या, जो पोलिसी खाक्या जो दिसतो आहे आता या आंदोलन संपल्यानंतर अनेक तरुणांना ज्यांचे चेहरे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रकारही होत असल्याचं सध्या सोशल माध्यमांवरच चर्चा होते आहे. परंतु हे जरी काही असलं तरी हे जे आंदोलन आहे या आंदोलनाच्या अनुषंगानं जो एक संशय अभिजित दिपकेच्या संदर्भात उभा राहिला तो संशय असा होता की अभिजित दिपकेला सत्ता पक्षानेच कुठेतरी उभं करण्यामध्ये मदत केली आहे. परंतु सत्ता पक्षामध्ये उभं करण्यासाठी कोणी मदत केलेली असेल तर यामध्ये प्रामुख्यानं थेट मोदी सरकारचं जसं नाव घेतलं जातं तसं संघ परिवाराचंही नाव घेतलं जातं. पण यामध्ये एक समान धागा मात्र अरविंद केजरीवाल यांचं नावही संशयाने पुढे केलं जातं. अभिजित दिपके यांच्या मागे अरविंद केजरीवाल आहेत आणि त्यांनी काही जणांच्या मते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संगनमत करून किंवा ठरवून हे आंदोलन घडवून आणलं असा काहींना संशय आहे. तर काहींना अरविंद केजरीवाल आणि संघ यांनी संगनमत करून अभिजित दिपकेचं हे आंदोलन घडवून आणलं अशी शंका आहे. पण या संदर्भामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये आणि त्याआधी 2 वर्ष म्हणजे गेली 14 वर्ष ज्यांनी आपल्या प्रतिमा वर्धनाला म्हणजे कुठल्या फोटोच्या फ्रेममध्ये देखील कधी ती बदसूर केली नाही असं पंतप्रधान मोदी यांनी इंस्टाग्रामवर तरुणांना आव्हान करताना ज्या पद्धतीनं आपला कॅमेरा रात्री चालवला, आपल्या कॅमेरामधून जे आव्हान केलं त्या आव्हानात केलेल्या चेहऱ्याला जे बघितलं तर एवढी गडबड घाई आणि असा चेहरा घेऊन ते गेल्या 12 किंवा त्यांच्या आधीच्या सत्तेच्या काळात ते कधी पेश झाले असतील असं दिसलं नाही. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी
आपला चेहरा त्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं टिपलेला आहे, जो टिपू दिला गेलेला आहे, तो चेहरा ज्या चेहऱ्याने ते आले त्याचा अर्थ ते घाबरलेले होते. या आंदोलनाचं दडपण त्यांच्यावर प्रचंड होतं आणि असं असलं तरी ते पूर्वतयारीनिशी जर सगळं हे करणार होते तर त्यांचा चेहरा बऱ्यापैकी समोर आला असता. तर याचा अर्थ ही शंका अधिक बळावते की केजरीवालांनी संघ यांनी मिळून दीपकेचं कदाचित हे आंदोलन पुढे केलेलं असेल, परंतु दीपकेच्या आंदोलनाच्या आव्हानाने संपूर्ण भारतीय तरुणाई जेंझी जी जागृत झाली, मग त्यामध्ये त्यांनी विचार, जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा या कुठल्याही भेदाला जुमानलं नाही आणि संपूर्ण देशाची जेंझी ही केवळ जंतरमंतरवरच नव्हे तर प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ज्या पद्धतीने एकवटली आणि जी ताकद त्यांनी दाखवली आणि जो आपला अभूतपूर्व विश्वास आंदोलनामध्ये त्यांनी दाखवला, ही बाब जेंझीच्या या आंदोलनाला यश देऊन गेली. पण या आंदोलनाला यश देऊन जरी गेली असली तरी जी शिक्षण व्यवस्था आहे, जी परीक्षा व्यवस्था आहे, या संदर्भात याआधी कायदे आहेत आणि या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात, परीक्षांच्या संदर्भात जो कायदा नव्याने आणखी आणला जातो आहे त्याच्यामध्ये फक्त भर पडेल, परंतु अंमलबजावणीचा प्रश्न तसाच राहतो. या स्पर्धा परीक्षांचा घोटाळा जो काही चाललेला आहे तो मध्य प्रदेशच्या व्यापम घोटाळ्याची आपल्याला जी माहिती किंवा ज्या पद्धतीनं तो झालेला आहे अजूनही त्याचे कोणी सूत्रधार सापडलेले नाहीत. तसाच कोणताही कायदा आणला तरी सूत्रधार सापडायचा नाही आणि जे काही खालचे कर्मचारी असतात त्यांना बळीचा बकरा बनवायचा, ही जी व्यवस्था आणि जी काही कायद्यामध्ये तरतूद केली जाते कठोर शिक्षेची, ही तरतूद कदाचित अशा बळीच्या बकऱ्यांनाच टिपण्यापुरती असते. त्यामुळे जो म्होरक्या असतो, जो सूत्रधार असतो आणि ज्याचे फायदे जे सगळेजण लाटतात ते या कायद्याच्या कचाट्यामध्ये कधीच सापडत नाही. त्यामुळे एकंदरीत शिक्षण व्यवस्था ही कायदा करूनच नव्हे तर त्या ठिकाणी नीतिमत्तायुक्त माणसं नियुक्त करून ती होईल. आणि ज्यावेळी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विरोधी पक्षनेते जेव्हा म्हणतात की केवळ हा आता परीक्षा फुटीचा किंवा पेपर फुटीचा प्रश्न राहिलेला नाही तर संपूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्था ही उद्ध्वस्त केली गेली आहे असा जेव्हा आरोप होतो आणि तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी जो नवा मंत्री येतो तो देखील संघाशी संबंधित असतो. त्यामुळे त्या मंत्र्याचे मनसुबे हे काही या शैक्षणिक व्यवस्थेला पूर्णपणे बदलाचे आहेत की पुन्हा लोकांचा आणि तरुणांचा रोष शांत करण्यापुरता आहे, हे मात्र मोठं गौडबंगाल राहणार, हे रहस्य राहणार. त्यामुळे जेंझीने सुरुवात केलेल्या या आंदोलनाने सरकारवर दडपण आलेलं आहे हे निश्चित असलं तरी ज्या पद्धतीनं जेंझीच्या युवकांवर आंदोलन संपल्यानंतर कारवाई केली जाते आहे आणि ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणांनी जो बेछूट लाठीमार आणि ज्या पद्धतीनं बॅलेट गनच्या गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत हे पाहता अतिशय हिंस्र पद्धतीनं यंत्रणांनी हे आंदोलन हाताळलेलं आहे. अगदी अल्पवयीन कोवड्या वयातली तरुण मुलं आपल्या रोजगारासाठी, आपल्या भवितव्यासाठी, आपल्या भविष्यासाठी सरकारसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी जातात शांततामय मार्गाने. अशा शिक्षित, उच्च शिक्षित विद्यार्थ्यांवर, मुलांवर ज्या पद्धतीनं बेछूट हल्ला या सरकारनं केलेला आहे त्यावर या देशातली जनता त्यांना जाब विचारल्याशिवाय आणि त्यांना जनतेला तुम्ही उत्तरदायी आहात ही भूमिका त्यांच्याकडून वधवून घेतल्याशिवाय जेंझीचा हा रोष थांबणार नाही असं निश्चितपणे आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ शिक्षण आणि पेपरफूट या संदर्भात नाही तर ते शिक्षण आणि रोजगार या संदर्भात पुढे जाऊन हे आंदोलन एक व्यापक होण्याची निश्चितपणे येणाऱ्या काळात चिन्ह आहेत, असतील. आणि त्यामुळे जर या सरकारने, वर्तमान सरकारने वेळीच आपला या संदर्भातला सुधारणा कार्यक्रम राबवला नाही तर जेंझीच्या आंदोलनापासून त्यांची मुक्ती नाही, एवढं मात्र निश्चित. धन्यवाद. हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो. आपण हा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील